तार्थ श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री राधाकृष्णाय नमः. शरणागतांचे कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारा, वृंदावनातील जनांचे निरंतर समाधान करणारा व वृंदावनातील जनांना पूर्णचंद्राप्रमाणे आल्हाद देणारा अशा अद्भुत पुरुषोत्तमाला मी नमस्कार करतो. नारायणाला, सर्व नरांमध्ये श्रेष्ठ अशा नराला, सरस्वती देवी व व्यास यांना नमस्कार करून नंतर इतिहास कथन करावा. एकेवेळी सर्व ऋषी एकत्र मिळून, ज्यामध्ये सर्व यजमान ऋत्विगादी कर्मे करतात व ज्या यज्ञात निरंतर दक्षिणायुक्त अन्नदान चालते, अशा यज्ञाला सत्र असे म्हणतात, ते सत्र करण्याकरिता नैमिष अरण्यामध्ये जमा झाले. त्यांमध्ये मुख्य ऋषी असित, दैवल, पैल, सुमंतू, पिप्पलायन, सुमती, काश्यप, जाबाली, भृगु, अंगिरा, वामदेव, सुतीक्ष्ण, शरभंग, पर्वत, आपस्तंभ, मांडव्य, अगस्त्य, कात्यायन, रथितर, ऋभु, कपिल, रैम्य, गौतम, मुद्गल, कौशिक, गालव, ऋतु, अत्रि, वब्रु, त्रित, शक्ति, बुध, बौधायन, वसु, कौंडिन्य, पृथु, हारित, धूम्र, शंकु, संकृति, शनि, विभांडक, पंक, गर्ग, काणाद, जमदग्नि, भरद्वाज, धूमप, मौन, भार्गव, कर्कश, शौनक, महातपस्वी, शतानंद, विशाल, विष्णुवृद्ध, जर्जर, जय, जंगम, पार, पाशधर, पुर, महाकाय, जैमिनी, महाग्रीव, महाबाहु, महोदर, महाबल, उद्दालक, महासेन, आर्त, आमलक प्रिय, ऊर्ध्वबाहु, ऊर्ध्वपाद, एकपाद, दुर्धर, उग्रशील, जलाशी, पिंगल, अत्रि, ऋभु, शांडीर, करुण, काल, कैवल्य, कलाधर, श्वेतबाहु, रोमपाद, कद्रु, कालाभिनिरुद्र, श्वेताश्वतर, ज्यामध्ये मुख्य असे शरभंग, पृथुश्रवा हे सर्व ऋषी शिष्यासहित ब्रह्मनिष्ठ, वेदांग पारग, लोकांवर अनुग्रह करणारे, परोपकाराकडे ज्यांचा स्वभाव दुसऱ्याचे प्रिय करण्याकरिता जे निरंतर तत्पर, श्रौत व स्मार्त कर्मामध्ये एकनिष्ठ असे, आपल्या शिष्यांसह वर्तमान नैमिष अरण्यामध्ये येऊन सत्र करण्याकरिता आरंभ करते झाले. इकडे पौराणिक सुतही तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने आपल्या घरातून प्रवासास निघाला. त्याने पृथ्वीवर फिरत असताना नैमिष अरण्यामध्ये वरील सर्व ऋषींना अवलोकन केले. तेव्हा सुताला अतिशय आनंद झाला. संसार समुद्रापासून तारणारे असे ते सर्व ऋषी आपल्या शिष्यांसह जेथे बसले होते तेथे त्यांना नमस्कार करण्याकरिता तो आला. त्या ऋषींनीही आपल्याकडे येणाऱ्या सुताला अवलोकन केले, ज्याने लाल वल्कले परिधान केली आहेत, ज्याचा चेहरा आनंदित व शांत आहे, जो वेदांत शास्त्रामध्ये निष्णात आहे, जो सर्व गुणांनी संपन्न आहे, जो ब्रह्मानंदामध्ये गढून गेला आहे, ज्याने गोपीचंदनाचे 12 तिलक लावले आहेत व जो शंख, चक्र व नाममुद्रा लाविल्याने शोभत आहे, ज्याचे गळ्यामध्ये उत्तम प्रकारची तुळसी माला शोभत आहे, जो मस्तकावरील जटामुकुटाने शोभिवंत दिसत आहे, जो मुखाने श्रीकृष्ण शरणम मम असा मंत्र जपत आहे, ज्याला सर्व शास्त्र अर्थाचे सार अवगत आहे, जो सर्व लोकांचे हिताकरता झटणारा, ज्याने सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली आहेत, ज्याने क्रोध जिंकला आहे, जो जिवंत असून मुक्त, जो आपल्या सदाचाराने जगाला गुरुस्थानी झालेला आहे, ज्याच्यावर श्री वेदव्यासांची पूर्ण कृपा झाली आहे, जो व्यासांप्रमाणे निस्पृह आहे, अशा सुताला पाहिल्याबरोबर नैमिष अरण्यातील सर्व महर्षी एकदम उठून उभे राहिले. नाना प्रकारच्या भगवत कथा ऐकण्याच्या उद्देशाने त्याच्या भोवती ते जमा झाले. तेव्हा तो नम्रसूत मोठ्या आनंदाने हात जोडून त्या ऋषींना वारंवार साष्टांग नमस्कार करीता झाला. ऋषी म्हणाले, हे सुता, तू दीर्घायू हो, तू महान भगवन भक्त आहेस. हे आम्ही तुझ्याकरिता उत्तम प्रकारचे मनोहर आसन तयार केले आहे. हे भाग्यवंता, तू अतिशय दमला आहेस, तेव्हा या आसनावर बैस. असे म्हणून ते सर्व ऋषी आपापल्या स्थानावर बसले असता सुताने त्या सर्व ऋषीगणांना आपली तपवृद्धी निर्विघ्न चालते ना असे आनंदाने विचारले व मोठ्या विनयाने ऋषींनी दाखविलेल्या आसनावर जाऊन बसला. तो रोमहर्षणाचा पुत्र सूत आसनावर स्वस्थ बसून श्रमरहित झालेला आहे असे पाहून पुण्यकारक कथा श्रवण करण्याची इच्छा करणारे ते सर्व ऋषी त्याच्याशी बोलू लागले. ऋषी म्हणतात, हे भाग्यवंत सुता, यावेळी तू मोठा भाग्यवान आहेस, कारण तू आपल्या गुरुच्या कृपेने व्यासोक्तीचे हृदगत जाणत आहेस. आज बहुत दिवसांनी तू या नैमिष अरण्यामध्ये भेटलास. तू खुशाल आहेस ना? हे व्यास शिष्योत्तमा सुता, तू फार श्लाघनीय व पूज्य आहेस. हे भाग्यवंता, या असार संसारामध्ये ऐकण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत, पण त्यामध्ये श्रेयस्कर, सारभूत व थोडक्यात असून तुझ्या मनाने निश्चित झालेले व जे संसार समुद्रामध्ये बुडणाऱ्यांना पार नेणारे व कल्याणकारक असे जे असेल ते आम्हाला सांग. अज्ञानरूप तिमिर रोगाने अंध झालेल्या ज्ञानरूप अंजनाने दृष्टी देणाऱ्या हे सुता, भवरोगाला दूर करणारे असे रसायनरूप कथासार तू आम्हाला ऐकीव. ते कथासार हरिलीलांनी युक्त व आनंदकारक असावे, असा शौनकादी ऋषींनी प्रश्न केला असता सुत हात जोडून म्हणाला,
सूत म्हणतो, हे सर्व ऋषी हो, माझे मधुर भाषण आपण श्रवण करा. मी प्रथम घरातून निघालो तो पुष्कर नामक तीर्थावर आलो. तेथे स्नान करून देव, ऋषी व पितर यांचे यथाविधी अर्पण केले. तेथून निघालो तो सर्व बंधनातून मुक्त करणाऱ्या अशा यमुना तीर्थावर म्हणजेच मथुरेस आलो. नंतर क्रमाक्रमाने सर्व तीर्थे करीत गंगा नदीवर प्रयागास आलो. नंतर काशी क्षेत्रात येऊन पुढे गयेस गेलो. तेथे पितृयज्ञ करून नंतर कृष्णावेणी तीर्थावर आलो. तेथे स्नान करून गंडकी तीरी पुलहाश्रमावर आलो. नंतर धेनुमती नदीमध्ये स्नान करून सरस्वती तीरावर 3 दिवस राहिलो. पुढे गोदावरीची यात्रा केली. पुढे क्रमाने कृतमाला, कावेरी, निर्विघ्या, ताम्रपर्णी, तापी, आकाशगंगा, नंदा व सर्व कल्याण देणारी नर्मदा यांच्या यात्रा केल्या. पुढे चर्मणवती नदीची यात्रा करून सेतुबंध रामेश्वराची यात्रा केली. पुढे नारायण देवाचे दर्शन घेण्याकरिता बद्रिकाश्रमास गेलो. तेथे नारायणांचे दर्शन घेऊन नमस्कार केला व त्यांचे स्तवन केले व तपस्व्यांना नमस्कार करून सिद्ध क्षेत्रास आलो. याप्रमाणे सर्व तीर्थे फिरत असताना कुरुक्षेत्रास आलो. नंतर जांगल देश पाहून हस्तिनापुरास आलो. तेथे असे ऐकिले की परीक्षित राजा राज्य सोडून पुष्कळ ऋषींसह वर्तमान महापुण्य गंगातीराला गेला. तेथे गंगातीरी मोठमोठे सिद्धीने शोभणारे सिद्ध योगी व देवर्षी जमले. त्यात कित्येक निराहारी, वाताहारी, उदकाहारी, पर्णाहारी, श्वासाहारी, फलाहारी व फेनाहारी होते. हे ऋषी हो, असा तो दिव्य समाज पाहण्याकरिता मीही तेथे गेलो असता जो ब्रह्ममय झालेला महाप्रतापित महातेजस्वी भगवान महामुनी व्यासपुत्र शुकदेव ज्यांचे मन श्रीकृष्ण चरण कमलाचे ठिकाणी घडून गेले आहे असा तेथे आला. ज्याचे वय 16 वर्षाचे आहे, कंठशंकाच्या त्रिवलीप्रमाणे शोभिवंत व उन्नत आहे, मुखावर स्निग्ध व कुरळे केस आले आहेत, ज्यांचे गुडघे मांसामध्ये गडून गेले आहेत, ज्याची कांती पसरलेली आहे, ब्रह्मभूत असा अवधूत वेश धारण केल्यामुळे बायका व मुले यांच्या अंगावर धुरळा टाकीत व थुंकीत मागे लागलेली आहे, ज्याचे शरीर धुरळ्याने मलिन झालेले आहे, परंतु ज्याप्रमाणे 36 माशांची पर्वा वाटत नाही त्याप्रमाणे गंभीर गतीने चालत येणारा अशा महामुनी शुकदेवाला पाहिल्याबरोबर सर्व ऋषी एकदम उठले व आनंदाने हात जोडून उभे राहिले. शुकदेवाची अशी योग्यता पाहून त्यांच्या मागे लागलेली बायका व मुले एकदम दूर सरली व मोठ्या महात्म्याचा अपराध केल्यामुळे ज्यांना पश्चाताप होऊन त्यांनी शुकदेवास नमस्कार केला ती आपापल्या घरी निघून गेली. तेथे शुकाला त्या उत्तम प्रकारच्या उच्चासनावर बसवून सर्व ऋषी कमलाच्या पाकळ्याप्रमाणे शुकाच्या भोवती बसले. ज्ञानरूप महाब्दीला चंद्राप्रमाणे उंच बळविणारा असा व्यासात्मज भगवन शुकदेव आसनावर बसून ब्राह्मणांनी केलेली पूजा ग्रहण करीत असता जसा आकाशामध्ये तारांगणांनी युक्त चंद्रमा शोभतो त्याप्रमाणे शोभू लागला. इति श्री बुहन्नारदीये पुरुषोत्तम महात्मे शुकागमने प्रथमोध्यायः. अध्याय 1 समाप्त.